नक्कीच. तर याच्या पुढचा सामना प्रणाल वॉरियर्स रवींद्र कडू आणि किंग ऑफ कामोटे बारक्या कांबले या दोन्ही संघनायकांनी यायचं आहे. तर आजच्या पहिल्या दिवसातील पाचवा सामना, चौथा सामना श्री दत्त क्लब संदेश भगत कर्णधार तर निधी 11 निलेश म्हात्रे कर्णधार. निधी 11 यांची नाणेफेकी ज्यानं आमंत्रित केले फलंदाजीसाठी. सुरेख चेंडू यावेळेस टोलवला आहे. गिरीश चिमणे याचा झेल हवेत आणि पहिला मोठा हादरा आणि एक संधी डीजेसाठी. पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा हादरा गिरीश चिमणे याच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला जाताना. तर अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी मार्कवर सुलक्षण भोईर उर्फ लारा ज्यानं कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय आपल्या गोलंदाजीच्या मार्फत, त्यानंच पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळवली. आजच्या दिवशी पहिला गोलंदाज ज्यानं पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळवली. तर चला गिरीश चिमणे याची सफलता. आता मात्र मकरंद भगत यानं सुंदर टोलवलेला चेंडू कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण करतायत. कारण त्याने यावेळेस हेरलंय का सुलक्षण भोईर हा एक नामक गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असताना गिरीश चिमण्याची सफलता मिळवली. त्याला मात्र सन्मानात्मक पद्धतीने खेळून काढण्याचा निर्णय यावेळेस घेतला. तर कर्णधार संदेश भगत स्ट्राईकवर. आता मात्र हेलिकॉप्टर शॉट यावेळेस उडवलाय. पाहूया लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आपणास दिसतंय. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय, तो म्हणजे संदेशाला. तर अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधार निलेश भगत यांच्याकडून. कारण आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर असं क्षेत्ररक्षण करावंच लागेल हे दाखवून देत असताना स्वतः कर्णधार निलेश म्हात्रे. पुढचा चेंडू आता मात्र उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र थोडासा बाहेर निघाला होता टप्पा घेऊन. एक धाव पूर्ण केली. दुसरा धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. आणि एक काय होतंय तर चेंडू मात्र अवांतर. पंचांचे हात जमिनी समांतर आणि चेंडू जात आहे अवांतर. अवांतर एक आणि पलून काढलेल्या 2 धावा अशा 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. म्हणजे 1+2 धावसंख्या धावफलकावर 6. आता मात्र खोलवर पाट्याचा चेंडू होता. यावेळेस खेळून काढले तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी. मोबदला मिळतो तो म्हणजे 2 धावांचा. सहजरित्या 2 धावा पूर्ण करतात. धावसंख्या 2 धावेने वाढते 8 वर. काय खेळ चालू आहे मैदानात. ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय सुलक्षण भोईर त्याला मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. पुन्हा एकदा डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. पंच सुबोध गोवारी अवंतरच्या स्वरूपात चेंडू घोषित करतात. धावसंख्या 9. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 9. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि एकाच धावेवर समाधान. अप्रतिम क्षेत्ररक्षण संदेश भोपी यांच्याकडून
फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. आता मात्र स्ट्राईकवर ह्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूसाठी मकरंद भगत. उंचावरून खेळून काढले चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली येते संदेश भगत. पाहूया झेल होते का, आणि अप्रतिम झेल. आणि मकरंद भगत याची खेळी संपुष्टात. गोलंदाज होता सुलक्षण भोईर, तर शतरक्षक संदेश भोपी. आणि संदेश भगत याच्या संघाला लागलेला हा दुसरा मोठा हादरा. धावसंख्या 2 अंकामध्ये 9. 2 बाद 9. नक्कीच ज्युनियर आकाश तारेकर 10 या धावसंख्येवर. नक्कीच माईक आता मात्र चेंडू यावेळेस सोपवला होता कर्णधारानं राहुल मगर याच्या हातामध्ये. आणि पहिला चेंडू हा अवांतर फेकतोय राहुल, कारण समोर जर आपण पाहू शकाल एक अष्टपुष्ट असा फलंदाज ज्याच्या मनगडात ताकद चौकार आणि षटकारांची. आता मात्र उंचावरून खेळून काढला चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली. मात्र थोडस खराब शतरक्षण. 1 धाव सहज, आधी 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दोन्हीही मातब्बर असे खेळाडू, कुठल्याही चेंडूवरती चौकार आणि षटकार लगावण्याची ताकद ज्यांच्या मनगटात आहे तो म्हणजे गणेश भगत आणि संदेश भगत. संघनायक यावेळेस राहुल मगर गोलंदाजी करत असताना खांदेश्वर स्टेशन एंड कर मानसरोवर स्टेशन एंड करून. आता मात्र उंचावरून खेळून काढला चेंडू, यावेळेस गॅप मध्ये आहे. शतरक्षक चेंडू खाली येतोय. सुंदर शतरक्षण. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. अप्रतिम शतरक्षण यावेळेस शतरक्षक आपण पाहू शकाल संजय वर्मा. अप्रतिम शतरक्षण, जिथेशी 4 धावा होत्या, फक्त 2 आणि 2च धावावर समाधान मानावं लागलंय तो फलंदाजाला. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, पण यावेळेस कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्याने खेळून काढतोय तो म्हणजे गणेश. आणि एकाच धावेवर समाधान म्हणावं लागते गणेशाला. धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 16. दुसरं षटक प्रगतीपथावर. थर्ड अंपायर भीमरसाठी चेक करायचंय. हा भीमर होता का हे चेक करायचंय. नॉन स्ट्राईकचे पंच सुबोध गोवारी यांनी हा निर्णय घेतला की हा चेंडू चेक करायचा आहे, भीमर आहे का.
धावसंख्या 16. हॅलो. तर नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत डिसिजन पेंडिंग हा पोचेल आणि त्याचबरोबर आधुनिकच्या माध्यमातून आपण पाहतोय डिसिजन तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल. चेंडू कशा पद्धतीनं गणेश भगत पाहतोय आपण फलंदाज आणि त्याचबरोबर संदेश भगत ही जोडी मैदानामध्ये. तर नो बॉल घोषित झालाय आणि फ्री हिटची संधी असेल, उभा असेल खेळाडूला खेळण्यासाठी पुढे सरसावून आणि त्याचबरोबर फक्त रनआउटची संधी असेल ती क्षेत्ररक्षकांना. निश्चितच विनायक म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर विकास नाईक यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय मातोश्री ढाबाचे ओनर्स इथे उपस्थित झालेत. तर पुढच्या फ्री हिटवर आपण पाहू शकाल संदेश भगत यांच्या बॅटमधून निघालेला फाईन लेग क्षेत्रामध्ये हा खणखणीत चौकार. तर 4 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. तर धावफलकावर 21. 2 बाद 21 अशी सुंदर अशी सुरुवात. आता मात्र गोलंदाज राहुल मगर याची थोडीशी खराब गोलंदाजी. यावेळेस डीप कव्हर क्षेत्रामध्ये लगावलेला हा चेंडू कर्णधार संदेश भगत याच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत षटकार. तर 6 धावाच्या सहाय्यानं संघ जाऊन पोहोचतोय 27च्या घरात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र संदेश भगत यानं गोलंदाजी पिसं काढायला सुरुवात केली. आता मात्र पुन्हा एकदा सुरुवात. उंचावरून चेंडू खेळून काढले. एक टप्प्यानिशी चेंडू जाते मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चौकार. शेवटचं चेंडू या षटकातील. खूपच महागडं षटक पिंट्याचं. आता मात्र सन्मान दिला यावेळेस चेंडूला आणि 1 धाव पूर्ण करता येतो म्हणजे कर्णधार संदेश भगत. कारण त्याने हेरलं होतं. हा जो एंड आहे दुसऱ्या साईडचा त्या साईडहून फलंदाजासाठी पूर्ण अनुकूलित असा हा एंड आहे. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हवेची पूर्ण साथ असणार आहे. ती म्हणजे जुईगाव एंड करून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या विपरीत धावसंख्या धावफलकावर 32. 2 षटक समाप्त. धावसंख्या 32. तर 16च्या सरासरीनं धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 32 धावा. त्याच्यामध्ये संदेश भगत कर्णधार खेळतोय वैयक्तिक 22 धावसंख्येवर. 7 चेंडू आणि 22 धावा. ज्याच्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार. आता मात्र पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम संदेश भगत यांच्या मार्फत. तर वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल गोलंदाज सुलक्षण भोईर उर्फ लारा. कित्येक वर्षाचा अनुभव. हॅलो
कित्येक वर्षाचा अनुभव या गोलंदाज सुलक्षण भोईर यांच्या मार्फत आपण पाहू शकाल. तिसरं षटक. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं आपण पाहू शकाल. 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला तर 1 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, कारण पूर्णपणे हवेची साथ असणाऱ्या यावेळेस फलंदाज आला. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि फाईन लेग असे 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती तैनात. पुढचा चेंडू उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता संदेश वगैरे त्याचा, मात्र चेंडू जात आहे अवांतर. अप्रतिम गोलंदाजी यष्टिरक्षक राहुल मगर अप्रतिम यष्टिरक्षक करत असताना निर्धाव चेंडू या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पुढचा चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडू, त्याचा घरपोच असा समाचार. चेंडू मात्र लांब 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 लांबच लांब षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. अल्पहारानंतर डीजे मास्टर सुद्धा सज्ज झालाय यावेळेस, कारण सुलक्षण भोईर याचा फुलटॉस चेंडू ज्याचा समाचार घेतोय संदेश भगत आणि षटकार लागवला यावेळेस काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. आता मात्र टप्पा घेतल्याच्या नंतर चेंडू मात्र डावी एष्टी सोडून गेला होता आणि पंच सुबोध गोवर यांचा व्हाईटचा इशारा. तर 2 धावा बोनसच्या स्वरूपात मिळत आहेत, त्या म्हणजे श्रीदत्त क्लब संदेश भगत कर्णधार या संघाला धावसंख्या धावफलकावर 40. तिसरं षटक प्रगती पथकावर. आजच्या दिवसातील उच्चांक गाठण्याच्या स्थितीमध्ये असणारा हा संघ. चेंडू मात्र एक टप्प्यानिशी जाते. गणेश भगत उर्फ पिंट्या याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दमदार चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र दोन्ही फलंदाजांनी हेरलंय यावेळेस सुलक्षण भोईर याच्यावरती फक्त आक्रमण करायचं. आता मात्र सुरेख चेंडू टोलावलाय. चेंडू जात आहे तो म्हणजे मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र 50 धावा धावफलकावर तिसरं षटक चालू असताना काय फलंदाज चालू मैदानात. दोन्ही भगत बंधू अक्षरशः गोलंदाजी पिशं काढत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता गणेशाचा, मात्र चेंडू टप्पापर्यंत थोडासा स्लोअर पद्धतीने फेकला होता यावेळेस सुलक्षण यानं. खराब गोलंदाजी आपण पाहू शकाल मैदानावरती सुलक्षण भोईर याची, ज्याने आतापर्यंत पुन्हा एकदा उंचावरून खेळून काढला चेंडू. चेंडू खाली आणि हा चेंडू सुद्धा जाते एक टप्प्यानिशी सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. धन्यवाद डीजे मास्टर. तर तिसऱ्या षटकामध्ये आपण जर धावा पाहू शकाल तर तब्बल 22 धावा कुठले गेले या षटकामध्ये. खूपच महागडं षटक सुलक्षण भोईर यांचं.
अनुभवाची शिदोरी मात्र यावेळेस काही काम आलेली नाही आहे. कारण पहिलं षटक फेकलं होतं सुलक्षण भुरे, त्याच्यामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक 22 धावा, म्हणजे 2 षटकं आणि 32 धावा. कुठल्याही प्रकारची सफलता नाही आहे. अतिशय खराब गोलंदाजी. कारण टेनिस बॉलमध्ये 5 षटकांच्या या सामन्यामध्ये असं म्हटलं जाते की 10 धावांपेक्षा जास्त धावा देणारा गोलंदाज हा महागडा ठरला जातो. आता मात्र सुलक्षण भुरेनं 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा खर्च केल्यात. नक्कीच आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल गोलंदाज संदीप भोपी. कोण विसरेल या गोलंदाजाला, ज्यानं केजन धमाकामध्ये 2 षटकांची 2 धावांचं षटक फेकलं होतं. तोच संदीप भोपी अत्र संदेश भगत याला आता मात्र शांत ठेवण्याचं काम करते. संदीप भोपी. अप्रतिम गोलंदाजी संदीप याची. काय गोलंदाजी केली आहे. कारण आपण पाहू शकाल त्याचं आगमन होतं त्या KGN मध्ये, ज्याच्यामध्ये त्यानं फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असताना समोरच्या संघाला परास्त केलं होतं. खराब क्षेत्ररक्षण, खराब किपिंग, मात्र पंचांचा इशारा होता यावेळेस अवांतरच्या स्वरूपात. स्ट्रायकर पंपचा आपण पाहू शकाल अक्षय गोवारी, नॉन स्ट्राईकला सुबोध गोवारी. पुढचा चेंडू संदीप. आता मात्र उंचावरून खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र तिथं नाहीये. चेंडू जात रे 1 टप्प्यानिशी चौकार. धन्यवाद. कराडी आगरी कोहली यांची माय माऊली एकविरेचं संगीत आपण ऐकलात डीजे मास्टरच्या स्वरूपात. पुढचं चेंडू संदीप याचं. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, यावेळेस लेग ब्लान्स केलंय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या आपण 2 धावाच्या मदतीने पाहू शकाल धावफलकावर. 62 धावा. 4थं षटक चालू असताना आजचा दिवसातील हा उच्चांक गाठण्याची शक्यता. आता मात्र उंचावरून खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि गणेश भगत यांची खेळी संपुष्टात. हा लागलेला 3रा मोठा हादरा. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. पुढचं चेंडू नवीन फलंदाज गुणवंत गोवारी. आता मात्र पुढच्या चेंडूवरती सुद्धा सफलता मिळवत आहे. अप्रतिम गोलंदाजी संदेश भगत याची खेळी संपुष्टात. 1 संधी डीजे साठी. धन्यवाद डीजे मास्टर. तर उपस्थित मान्यवर विनायक म्हात्रे आणि विकास नाईक यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो. सोनू पाटील यांना आपल्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करायचं, सन्मान करायचं आहे. आपल्या ह्या
केजेन धमाका 2021चं सन्मान चिन्ह देऊन विनायक म्हात्रे आणि विकास नाईक नवीन फलंदाज आपण साहिल गोवारी नवोदित स्टार जय हनुमान क्रिकेट संघ कामोटे याचा साहिल किरण गोवारी पाहूया आपल्या संघासाठी किती धावांची मदल मारेल कारण केजन हा एक प्लॅटफॉर्म आहे प्रत्येक खेळाडूसाठी कामोटे असेल जुये असेल किंवा नौपाडा असेल जो चांगला खेळ दाखवेल त्याला मात्र आपल्या गावाच्या संघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे तर समोर फलंदाज गुणवंत गोवारी शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक ज्या षटकामध्ये पाहूया आपण किती धावा मिळवतील हे दोन्ही फलंदाज 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 62 वर अप्रतिम गोलंदाजी केली होती संदीप भोपी यानं ज्यानं फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 सफलता मात्र मिळवल्या होत्या संदेश भगत आणि गणेश भगत याची महत्त्वपूर्ण सफलता त्याने मिळवली होती आता मात्र लेग साईडच्या क्षेत्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता गुणवंत यांचा परंतु फक्त 1 धाव मिळते पंच बॅटकट का लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली ती म्हणजे श्रीदत्त क्लब संदेश भगत कर्णधाराच्या संघाला पुढचा चेंडू उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता साहिल याचा मात्र पुन्हा एकदा सरळ पॅडवर आदळलाय चेंडू बॅटकटच्या स्वरूपात 1 धाव मिळते साहिल्याचं आपलं खातं उघडतंय संघाच्या धावसंख्येत आपण भर पाहू शकाल 64 धावसंख्येवर पुढचा चेंडू आता मात्र फुलटॉस स्पर्धेचा चेंडू होता उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता गुणवंत गोवारी यानं परंतु चेंडू मात्र यावेळेस पडलाय तो म्हणजे नो मॅन स्टँड देअर ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नव्हता मात्र 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 66 आता पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा हाणून पाडला यावेळेस गोलंदाजानं गोलंदाज निलेश म्हात्रे स्वतः कर्णधार सुरेख चेंडू यावेळेस टोलावला आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि सुरेख झेल संदेश भोपी यांच्याकडून हा मिळणारा हादरा संदेश भगत याच्या संघाला एक संधी डीजे साठी धन्यवाद डीजे मास्टर तर हा 5वा हादरा नवीन फलंदाज संकेत गोवारी फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं आता मात्र उंचावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र जात आहे थर्डमॅनच्या क्षेत्रामधून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांची थोडीशी चुकी त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना चौथ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आणि पहिल्या सत्राचं खेळ मात्र इथं संपतंय धावसंख्या 3 वाढून धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल हॅलो चला रवी कडू संगनायक आणि त्याचबरोबर बारके कांबळे आपण टॉससाठी यायचं प्लीज 69 धावांचा बारक्या कांबळे आणि रवी कडू डोंगर उभारलाय यावेळेस भाऊ 1 मिनिट तर 70 धावांचा भलं मोठं असं आव्हान आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आपण पाहू शकाल 70 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे तो म्हणजे निधी 11 संघाला
नक्कीच तुम्हाला विनंती करतो, हे सामने लाईव्ह आहेत. मैदानात उतरतात असताना लाईनअपमध्येच यायचं आहे आणि लाईनअपमध्येच बाहेर पडायचं आहे. संदेश भगत, तुम्हाला पहिली वॉर्निंग. आपला संघ आपण मैदानात जेव्हा घेऊन येतो तेव्हा लाईनअपमध्ये यायचं आहे. बारके कांबळे धावत या ना. धन्यवाद. कॅप्टन बारके कांबळे धावत या. रवींद्र कडू इथं वाट पाहत आहेत. तर व्यासपीठावर मान्यवर इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचं आहे. विनायक म्हात्रे, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एक मिनिट भाऊ. तर याच्या पुढचं समालोचन आपण ऐकू शकाल सुरेश शिंदे, मॅन फ्रॉम कालुंद्रे यांच्या सुमधुर वाणीतून. धन्यवाद. हॅलो, डीजे ऑपरेटर थांबत आहे. विनायक म्हात्रे आपल्याला विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचं. विकास नाईक, आपण देखील यायचं आहे. मातोश्री ढाबाचे ओनर्स आपण पाहतोय, विकास नाईक आणि त्याचबरोबर विनायक म्हात्रे. त्यांचा देखील एक संघ आहे मातोश्री ढाबा. त्या संघाचे संघनायक आपण पाहाल चेतन गोवर याला. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचे सामने आहेत 2. तर नाणेफेक केली जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. विनायक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते 5 षटकांचा सामना असेल. तर नक्कीच नाणेफेक जिंकले. बरं का, थांबा. तर नाणेफेक जिंकले मी म्हणेन रवींद्र कडू. आपला संघ आपण पाहतो, एक लेजंड क्रिकेटर आहात आपण, आपल्याकडे अनुभव आहे. परंतु क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय का असेल? आणि क्षेत्ररक्षण करत असताना बारक्यासारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. अक्षरशः त्याचं नाव दुबईपर्यंत पोहोचलं आहे, अख्खा ती देशामध्ये पोहोचलं आहे, ज्याचं नाव नाही गाणं देखील वाजलं आहे. आणि त्याच्यासमोर खेळत असताना एक सामना तो पराभूत झाला आहे, त्याची एक चुकी त्याला माग पडली. परंतु तुमच्या रणनीतीमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी असेल? आमची पहिली बारक्याची विकेट घ्यायची रणनीती. विश यू ऑल दी बेस्ट. बरं काय, आपण एक सामना हरलात आणि त्यानंतर मात्र थोडंसं तुमच्या जे जिवारी लागले असेल, कारण तुझी विकेट झटपट गेली. त्यानंतर तुमचा धावसंख्येचा आकार मात्र थोडा कमी पाहिला, कमकुवत धावा होत्या. त्या डिपेंड करताना मात्र तुम्हाला त्या अक्षरशः जमलं नाही. परंतु या सामन्यामध्ये पुन्हा एकदा फलंदाजी वाटायला आली. फलंदाजी करत असताना कशा पद्धतीची फलंदाजी असेल आणि कोणकोणते फलंदाज मात्र सलामीवीर असतील, आणि तुझ्या मते किती धावांचा उच्चांक गाठशील? आता कमीत कमी आम्ही 70 रन बनवायचा प्रयत्न करू. आणि बॅटिंग लाईनअप म्हणजे आमचे कुठलाच बॅट्समॅन चालला नाही. आता बघू, जरा आदित्य पाटीलवर थोडासा भरोसा आहे. आता काहीतरी करू. विश यू ऑल दी संघासाठी बरके कांबळे आणि त्याचबरोबर रवी कडू. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. जाऊया आपण मॅचकडे. हॅलो. सुरेश शिंदे यांच्या शुभवाणीतून आपण. तर या ठिकाणी भाऊ म्हात्रे साहेब नक्की धन्यवाद. बारक्या कांबळे आणि रवी कडू या ठिकाणी खांद्यावर हात लावून एकमेकांची बातचीत करतायत. परंतु अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो एक सुंदरसा केक आणलाय. अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी हा केक आणला गेलाय. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. सोनू पाटील यांचा आज वाढदिवस काल आपण पाहिला, परंतु या ठिकाणी आज केक आणलाय. तर मित्रांनो, जोरदार टाळ्या होत्या. स्टेजवर असणाऱ्या सर्वच थांबायचं. मान्यवरांना विनंती करतोय आपण समोर यायचं. चांगदे गोवारी या आपण पुढे. तर आपले लेजेंड क्रिकेटर स्वागत पाटील, जवानमान क्रिकेट संघाचे एक माजी संघनायक आणि त्यांचे सुपुत्र मात्र आज अष्टपैलू खेळाडू. आज मात्र ते संघनायक आहेत प्रीमियर लीगमध्ये. सोनू पाटीलचा मात्र आज वाढदिवस हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि त्या सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिलेले आमचे मान्यवर पाहायला मिळतात. चांगदे गोवारे असतील, विनायक म्हात्रे असतील, विकास नाईक असतील, सागर पाटील असतील, त्यानंतर अनिकेत असेल, सुरेंद्र पाटील असेल, सुशांत पाटील असेल, सुरेश शिंदे साहेब असतील, आतिश पाटील असतील, अभिष्ट चिंतन दैवत म्हात्रे असतील. आणि अभिष्ट चिंतन सोहळा इथे साजरा होतोय. ये आए बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे.
केक खायला या. केक केक तोंडाला लावू नका, केक भरवा. केक तोंडाला लावायचं ना, केक भरवायचं मित्रांनो, कारण खाण्याची वस्तू आहे ती आपण फुकट घालवायची नाही मित्रांनो. बस सगळ्यांनी मास्टर. खा, अजिबात वाया घालवू नका. साऊंड मास्टर, एकीकडे आपण पाहतो मॅच चालू होते. चला सामना चालू वाढदिवसाच्या करायचा आहे. लाख लाख पंच शुभेच्छा. सुबोध गोवारी आणि अक्षय गोवारी आम्ही आवाज ऐकणार आहोत. आमचे परम मित्र आणि त्याचबरोबर लेजंड समालोचक सुरेश शिंदे यांच्या शुभवाणीतून आपण समालोचक ऐकणार आहोत. त्यांनी कळवलं आम्हाला की आम्हाला एक संधी मिळेल तर बरी होईल, परंतु आम्ही संधी त्यांना उपलब्ध करून दिली आहे आणि त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. या उत्तर दाखल टीप आणि टॅप उत्तर 70 धावांचं पाठलाग करताना कसं टीप आणि टॅप उत्तर देतोय हे पाहायचं आहे. निश्चित आपण पाहतो निलेश म्हात्रेचा संघ. हो टू सुरेश शिंदे सर. धन्यवाद सर. सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं मी सुरेश शिंदे, मॅन फ्रॉम कालुंद्रे पनवेल, आपलं सहर्ष स्वागत करत आहेत. पंच आमच्याकडे वळत आहेत. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे, कव्हर स्टेशन तटवतोय, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब आहे आणि चेंडू जातो सीमारेषा पार, आरपार चौकार. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Web in the mix. हॅलो, थँक्यू डी जे मास्टर. फारच सुंदर संगीत आपण पाहतोय. तर दत्त क्लब संदेश भगत यांचा संघ विरुद्ध निधी 11 निलेश म्हात्रे यांचा संघ. जोरदार लढत सुरू आहे. इथे चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय, शॉर्ट थर्डमॅन. तर हा चेंडू मात्र निर्धाव जाईल. धावसंख्या स्थिर आहे ती या ठिकाणी बिनबाद 4 अशी. 70 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. या ठिकाणी कामोटे जुई नौपाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, चांगला चेंडू आहे. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब होतंय. चेंडू जाईल फाईन लेग, सीमारेषा पार, धावा मिळतील 4 आणि हा चौकार. निलेश म्हात्रे यांच्या बॅटीतून एक आकर्षक आणखी एक चौकार पाहिला. धावसंख्या 8 होते बिनबाद. यावेळेस मात्र हवाई सफर, चेंडू सीमारेषा आरपार, यामुळे धावा मिळतील 6 आणि हा षटकार. 6 धावांच्या भरी संघाची स्थिती या ठिकाणी होती ती 14 बिनबाद 14. आतापर्यंत 3 चेंडू पेस केले, 4 चेंडूमध्ये 14 धावा. 70 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात तर मात्र अतिशय चांगली झालेली आहे. आपण मित्रांनो या ठिकाणी पाहतोय कामोटे जुई नौपाडा प्रीमियर लीग सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, चांगला चेंडू, मात्र इथे क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं आहे. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धाव मिळते फलंदाजांना, एक धाव मिळते या संघाला. या एक धावेच्या भरीने संघाची स्थिती यावेळेस होईल ती 15 धावा. सुशांत पाटील या ठिकाणी स्कोरर म्हणजे गुणलेखक म्हणून अतिशय चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, फुल टॉच पद्धत चेंडू, काव कॉर्नरच्या चेंडू तटवतोय आणि पुन्हा एकदा जातो चेंडू सीमारेषा पार, धावा मिळतील 4 आणि हा चौकार. तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. आई नामत तुला गो तरतावा मी, दादा दार दार ओटी भरतावा मी. आई नामत तुला गो तरतावा मी, दादा दार दार ओटी भरतावा मी. आहे तू करले डोंगर, आई आयलो तुझे मी दर्शनाला. आई एक विरा काय सांगू तुला, आई एक विरा काय सांगू तुला. तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला. थँक्यू डीजे मास्टर. तर पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. धाव संख्या आहे ती 19. वास्तविक पाहता प्रति षटकाला 14च्या सरासरीने 5 षटकामध्ये 70 धावा करायच्या आहेत. मात्र पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला
तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी मात्र वरचढ होताना आपण पाहतोय. निधी 11 निलेश म्हात्रे यांचा संघ 70 धावांचं मोठं टार्गेट त्यांच्या समोर आहे आणि या टार्गेटचा पाठलाग यशस्वीरित्या करताना आपण पाहतोय. पहिल्या षटका अखेर संघाची स्थिती होते बिनबाद 19 अशी. तर संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय दरवेश गोवारी. आमच्यापासून दूर म्हणजे रेल्वे स्टेशन एंडकडून पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला चेंडू आहे, तितक्याच चांगले वेळे या ठिकाणी आपण फटका पाहतोय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अतिशय व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी साहिल आणि गुणवंत दोघेही ह्या चेंडूचा पाठलाग करतात, त्यामध्ये मात्र ते यशस्वी होतात आणि दरम्यान धावा मिळतात. त्या ठिकाणी 3 धावांच्या भरीने संघ या ठिकाणी पोहोचेल तो बिनबाद 22 या धावसंख्येवर. अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल. आपण निधी 11 निलेश म्हात्रे यांचा संघ आहे. आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो, कामोटे जुई आणि नौपाडा प्रीमियर लीग 2021 मोठा संग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेचं उद्दिष्ट असे आहे की आपल्या या गावातील आपल्या एरियातील चांगले चांगले खेळाडू पुढे ओपनमध्ये खेळण्यासाठी सज्ज व्हावेत म्हणून हा उद्देश आहे आणि तो खऱ्या अर्थाने सफल होताना सुद्धा आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोवारी पुढचा चेंडू घेऊन येईल. राईट आर्म ओव्हर, चांगला चेंडू. कृपया कांबळे, कृपया आपण मोठे खेळाडू आहात, केवळ इथे नाही खेळत तर आपण सगळीकडे खेळतात, तुम्ही समजू शकता. प्लीज आम्हाला सहकार्य करा. कांबळे साहेब आपल्याकडून अपेक्षा असेल तर पुन्हा एकदा आपण खेळपट्टीकडे जातोय मित्रांनो. त्या ठिकाणी चेंडू आहे त्या गोवारी या गोलंदाजाच्या हातात. 17-18 पावलांचा मोठा रनअप आहे. चांगला चेंडू आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू तटवतो तो मिडॉनच्या दिशेने चेंडू, या मिडॉपच्या दिशेने चेंडूवर एकच धाव मिळेल. 1 धाव मिळते संघाला, 1 धाव मिळते फलंदाजांना. या 1 धावेच्या भरीने संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 23 धावा. 70 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. 5 षटकामध्ये 69 धावा करून श्रीदत्त संघाने निधी 11 या संघासमोर 70 धावांचं मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पार पाडताना पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 17-18 पावलांचा रनअप आहे. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉच पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही, त्याच्या आवाक्याबाहेर क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून राहतोय. चेंडू सीमारेषा जातोय आरपार. षटकार. गाडी घुंगराची आली पोरण्या बायाची, गाडी घुंगराची आली पोरण्या बायाची. थँक्यू डीजे मास्टर. अतिशय सुंदर गीतं आपण ऐकतोय जुन्या काळातील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, इथे झेल जाण्याचा नाही, प्रयत्न झाला नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. दरम्यान धावा या ठिकाणी मिळतात आणि इथे चौकार जातोय. चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळतील 4 आणि हा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. फारच सुंदर गाणी आपण ऐकतो. या ठिकाणी डीजे मास्टरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. जुन्या काळातील ही गाणी आपण पाहतोय. दरम्यान या चौकाराच्या भरीने संघाची स्थिती या ठिकाणी होईल ती मात्र 33. षटक क्रमांक 2 सुरू असताना आणि ह्या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज दरवेश गोवारी. दुर्वेश, इथे चांगला चेंडू, फसवा चेंडू, अगदी ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. चेंडू बाहेर पडतो ऑफ स्टंपच्या आणि स्टंपच्या दिशेने येतोय. दरम्यान धाव या ठिकाणी षटक पूर्ण होणार आहे. षटक पूर्ण होते. दुसऱ्या षटका अखेर संघाची स्थिती या ठिकाणी होते बिनबाद 33 अशी. 5 षटकामध्ये 70 धावा करायच्या. त्याचा अर्थ प्रति षटकाला 14च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर नक्कीच सरासरीच्या जवळ आहे हा संघ. सरासरीपेक्षा जास्त पुढे आहे. जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टर यांच्याकडे. GAA
डीजे अरबाज थँक्यू डी जे मास्टर. तर या ठिकाणी आता 2 षटकाखेर संघाची स्थिती बिनबाद 33 आहे आणि आता 18 चेंडूमध्ये आणखी 37 धावांची आवश्यकता आहे. कृपया रवी कडू आपल्याला विनंती आहे, आपण पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ संपर्क करा. तर आपण मित्रांनो याच्या पुढे अतिशय चांगला सामना पाहणार आहोत. तो सामना म्हणजे बारक्या कांबळे यांचा किंग ऑफ कामोटे विरुद्ध रवी कडू यांचा संघ प्रणाल वॉरियर्स या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहणार आहोत ह्या सामन्यानंतर. तर आपण पुन्हा एकदा जातोय इकडे खेळपट्टीकडे. या ठिकाणी सामना सुरू आहे. स्वरा श्रीदत्त क्लब संदेश भगत यांचा संघ विरुद्ध निधी इलेव्हन्स निलेश म्हात्रे यांचा संघ. आतापर्यंत 2 षटकं झाले. 2 षटकामध्ये बिनबाद 33 अशी धावसंख्या केलेली आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये आणखी 37 धावांची आवश्यकता आहे. फारच सुंदर या ठिकाणी सामने आपण पाहतोय. इथे चेंडू चांगला होता. पंच मात्र या चेंडूवर स्क्वेअर चेंडू घोषित करतायत. व्हाईट बॉल. 1 धाव वाढणार आहे. 1 धावेच्या भरीने संघाची स्थिती होईल ती बिनबाद 34 अशी. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावा करायच्या आहेत. आणि या ठिकाणी मात्र चेंडू व्हाईट आहे, मात्र फलंदाज बाद होईल. 1 धाव मिळेल, मात्र एक फलंदाज सुद्धा बाद होतोय. पहिला धक्का बसतोय या ठिकाणी. तर निधी इलेव्हन निलेश म्हात्रे यांच्या संघाला पहिली सफलता मिळते. श्री दत्त क्लब संदेश भगत यांच्या संघाला. धन्यवाद. तर आता खेळपट्टीवर ज्याचं आगमन होतोय ते संदेश बोपी. त्यांनी गेल्या वर्षाच्या अगोदर म्हणजे 2019ला मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस या ठिकाणी मिळवलं होतं. तोच फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतोय. तर गोलंदाज आहे संकेत गोवारी. पहिला चेंडू त्यांनी हा वाईट टाकला, मात्र त्याच्यावर एक त्यांना स्टंपिंगचा विकेट मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूकडे, मात्र दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. आणि हो, 3ऱ्या धावेचा प्रयत्न करताना आपण पाहतोय 3री धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होते. 3 धावा मिळत आहेत संघाला. 3 धावा मिळत आहेत या फलंदाजाला. 3 धावांच्या भरीने संघाची स्थिती या ठिकाणी होईल ती 38 धावा. तर कृपया डॉक्टर मैदानाकडे जात आहेत. दरम्यान आपण एक डीजे मास्तर यांच्याकडे जाऊया. एक सुंदर गीत ऐकूया. धन्यवाद डीजे मास्टर. तर या ठिकाणी ग्रामदेवतेच्या कृपेने इथे फारशी इजा झालेली नाही. पुन्हा सामना सुरू होईल. तर ग्रामदेवतेला विनंती, यांना
एक नमस्कार करून सांगतो की या ठिकाणी नक्कीच चांगला खेळ होऊ द्या. कुठल्याही खेळावर कुठल्या प्रकारची इजा होऊन देऊ नये. तर आपण पुन्हा एकदा जाऊया मित्रांनो मैदानाकडे. या ठिकाणी सामना सुरू आहे. श्री दत्त क्लब विरुद्ध निधी 11 या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना श्री दत्त क्लब संदेश भगत यांचा हा संघ आहे आणि निर्धारित 5 षटकामध्ये 69 धावा करून निधी 11 निलेश म्हात्रे यांच्या संघासमोर 70 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. दरम्यान तिसरं षटक सुरू असताना या ठिकाणी धावसंख्या आहे 38 धावा. पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. चेंडू जातो मिड ऑफ सीमारेषा बाहेर. धावा मिळतील 4. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय. दरम्यान गोलंदाज चेंडू घेऊन तयार. इथे मात्र चांगला चेंडू आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. चेंडू स्वैर आहे. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. 1 धाव वाढेल आणि या 1 धावेच्या भरीने संघाची या ठिकाणी स्थिती होईल ती 43 धावा. फक्त आता 27 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक सुरू असताना यावेळेस चेंडू चांगला होता. शॉर्ट मिडऑफच्या दिशेने चेंडू तटवतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना पाहतोय मात्र धाव पूर्ण होते. 2 धावा मिळतील या ठिकाणी संघाला. 2 धावांच्या भरीने संघाची स्थिती होईल या ठिकाणी ती 45 धावा. थँक्यू डीजे मास्टर. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाकडे जाऊया. इथे मात्र चेंडू उंच तडो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा सुद्धा इथे प्रयत्न होताना पाहतोय आपण. पंचांकडे आपण पाहूया. पंच मात्र या ठिकाणी तटस्थ आहेत. मला वाटते धाव पूर्ण झालेली आहे. 2 धावा मिळतील संघाला. 2 धावांच्या भरीने संघाची स्थिती या ठिकाणी होईल ती 1 बाद 47 अशी. आता फक्त 23 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. ही स्पर्धा आहे ती आपण IPLच्या फॉर्मॅटमध्ये पाहतोय मित्रांनो. कोणता संघ हारला तर डायरेक्ट बाहेर जाणार नाही कारण त्याला आणखी सामने खेळायला मिळतील. इथे अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाऊ म्हात्रे यांच्या माध्यमातून मला सुद्धा इथे समालोचन करण्याची संधी मिळते. त्याबद्दल नक्कीच भाऊ म्हात्रे यांचं मी ऋणी आहे, आभारी आहे. तर हा स्कोर सांगतो तुम्हाला मित्रांनो. 47 धावा झालेल्या आहेत. हा थर्ड अंपर बघा जरा. रन आउट. ठीक आहे सर, ठीक आहे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. नक्कीच आपण आता कुणाल दाते यांचा संदेश ऐकलात. तर मित्रांनो शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकले नाही. तर इथे जिंकण्याचा प्रयत्न करेल दोन्ही संघ.
पैलू अंगद इनामपुरीचा देवचा वेगवान मयूर वाघमारे रोपाली संघाचा परेश कडके आहेत रायगडचे हे उगवते. कृपया इथे चेक केलं जात आहे. कृपया थांबा, पंच विनंती आपल्याला इथे चेक केलं जात आहे. धाव कंप्लीट झालेली आहे, नॉट आउट आहे. खेळ सुरू करायचा, आपण खेळ सुरू करा. थँक्यू डीजे मास्टर. धाव संख्या 47 आहे. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. चला सामना सुरू करतोय आपण. तर पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. इथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण आणि कव्हरच्या दिशेने चेंडू तटवतोय. फलंदाज मात्र झेलबाद होतोय. आणखी एक धक्का बसतोय या ठिकाणी. निधी 11 सांगाला. बांधू तोरण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात. जिजाबाई बदल्या राजगडात. जी कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला. प्रणाम केला मातेला. आमंत्रण दिलं सर्वांना. सर्व मावळे लागले कामाला. शेलार मामा होते. धन्यवाद डीजे मास्टर. चला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार आहोत. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. तर धन्यवाद डीजे मास्टर. फारच सुंदर आपण गीतं त्यांच्याकडून ऐकतोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय संकेत गोवारी. आपल्या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला आहे राहुल मगर. तर संकेत गोवारीचं हा पुन्हा एकदा थडमेच्या दिशेने चेंडू तटवतो. एक धाव पूर्ण होते. एकच धाव मिळेल कारण चांगलं क्षेत्रक्षण आहे. ह्या एक धावेच्या भरीने संघाची स्थिती या ठिकाणी होते ती मात्र 48 धावा. तर आता या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 22 धावा करायच्या. सामना अतिशय रंगतदार. सामना ऑन आहे. दोन्ही संघाला समान संधी आहे. हॅलो. तर मगाशी देखील असा सामना होता. 12 चेंडू 22 धावा. परेश मात्रेने जो षटक टाकलं 4 धावांचा अक्षरशः षटक टाकलं होतं आणि आपल्या संघाला कमबॅक करू देतो. परंतु अष्टपूर्व कामगिरी करणारा अतुल पाटील देखील होता फलंदाज. परंतु त्याला तो सामना फिनिश करता आला नाही आहे आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना तिसरी धाव घेताना मात्र तो फलंदाज बाद झाला होता आणि तो सामना मात्र 1 धावेने पराभूत झाला होता. सामना बरोबरी सुटला तर निश्चितच
सुपर ओव्हर खेळवली गेली असती. परंतु इथे काय घडते पाहायचं आहे, कारण 12 चेंडू 22 धावांचं समीकरण पुन्हा एकदा आलं आहे. परंतु कोणते गोलंदाज असतील ते अक्षरशः आपल्या गोलंदाजीचं चुणूक दाखवतील. परंतु संदेशला कोण विसरून चालेल, राहुल मगरला कोण विसरून चालेल. कारण दोन्ही संघ खेळाडू आपण पाहिले तर तुल्यबल्य आहेत. दोन्ही संघ खेळाडूमध्ये क्षमता आहे की चौकार षटकार मारण्याची आणि या सामना मात्र विजयाच्या समीप नेऊन ठेवण्याची. परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजाचा वापर करण्यासाठी कोणता गोलंदाज ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. या षटकामध्ये निश्चित पाहणं स्ट्राईकला येईल तो राहुल मगर आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईकिंगला आपण संदेशला पाहतोय. निलेशनं मात्र चांगली सुरुवात करून दिली. निलेशने जी संघनायकाची भूमिका होती ती पार पाडणं पूर्णपणे जबाबदारीने केली. परंतु त्यानंतर थोडीशी अडचण निर्माण झाली की काय असं वाटायला लागलं, कारण येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज, अक्षरशः 10 धावा एक्स्ट्रा आहेत त्या मात्र करायच्या आहेत. ते निश्चितच कोणता सामना जिंकेल. संदेश भगतचा एक संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण निलेश म्हात्रेचा संघ पाहतोय. गिरीश मात्र एष्ट्यांना चिकटून उभा राहिला आहे. ऐकूया पुन्हा एकदा सुरेश शिंदे यांना. धन्यवाद भाऊ. तर हा चेंडू चांगला चेंडू आहे, फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 4 आणि हा चौकार. तेवढ्या देईन दिर्ग्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिर्ग्या तुलार, मॅच जिंकून दाखव. आणि ह्या चौकाराच्या भरीने संघ पोहोचतो या ठिकाणी 2-52 या धावसंख्येवर. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. आताच आपण ऐकलं भाऊ म्हात्रेंनी या सामन्याविषयी विश्लेषण केलं होतं की 12 चेंडूमध्ये 22 धावा करायच्या आहेत. पण मी म्हणेन सर मी असं म्हणेन की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच जाईल. सामन्यामध्ये रंगत आहे, सामना ऑन आहे, दोन्ही संघाला समान संधी आपण या ठिकाणी पाहतोय. हे सामने खऱ्या अर्थाने नॉकआउटचे नाही आहेत, लीग पद्धतीचे सामने आहेत. याच्यात जर आपण एक सामना हरलो तरी आपल्याला पुढे सुद्धा संधी मिळते. मात्र आपला रन रेट चांगला ठेवावा लागेल. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव मिळते. एकच धावेमध्ये समाधान मानावं लागणार आहे, कारण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर संघ पोहोचेल तो 2-53 या धावसंख्येवर. आता 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडू उरलेले आहेत ते या ठिकाणी 10 चेंडू आहेत. दहा चेंडू आणि 17 धावा 10 चेंडू. दत्त क्लब की निधी 11, फारच चुरशीचा सामना. इथे मात्र चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि अचूक झेल घेतोय. तिसरा धक्का इथे बसतोय निधी 11 निलेश म्हात्रे यांच्या संघाला. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. धन्यवाद डीजे मास्टर. तर तिसरा गडी बाद होतोय. तिसरी सफलता मिळते या ठिकाणी श्री दत्त क्लब या संघाला. नवीन फलंदाज येतोय. कृपया नावं कळत नाही आहेत. संघाचे पॅकर किंवा एक्स्ट्रा खेळाडू असेल तर आपण पॅव्हिलियनमध्ये आलेत तर फार चांगलं होईल. दरम्यान या ठिकाणी जोरकस फटका मारतोय. चेंडू सीमारेषे पार जातोय. धावा मिळतील 4 आणि हा चौकार. रायगड जिल्हा क्रिकेटपटूंची खाण. खरं आहे ते. आपल्याकडे बारक्या कांबळेसारखा आहे कामोट्याचा स्टार, तर नक्कीच रायगड जिल्हा क्रिकेटची खाण आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू जातोय स्टेट ड्राईव्हच्या पद्धतीने. 1 धाव होते त्या ठिकाणी. मात्र क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं आहे. 1च धाव मिळते. 1 धावेनंतर संघाची स्थिती या ठिकाणी 3-58 धावा. आता फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. सामना अतिशय रंगतदार. दोन्ही संघाला समान संधी आहे.
या इनिंग नंतर भाऊ कांबळे भाऊ म्हात्रे सर या स्पर्धेविषयी सविस्तर बोलतीलच. दरम्यान इथे अतिशय चांगला चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि चक्क त्रिफळाची दांडी गोल आणि आणखी एक फलंदाज बाद होतो. चौथा धक्का बसतोय निधी 11 निलेश म्हात्रे यांच्या संघाला. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. धन्यवाद धन्यवाद. अप्रतिम टायमिंग जुळून आणला डी जे मास्टरनं. आता मात्र डी जे ऑपरेटर तापला आहे, कारण ज्या वेळेला बघितलं की थोडीशी शांतता चालू होती, मात्र सामना जे जसा चुरशी झाला आहे तेव्हा त्यानंतर डी जे ऑपरेटर देखील थोडा तापला आहे. त्यानं काय दांडी गुल केली आहे आणि खरोखर गरज होती मी म्हणेन संदेशच्या संघाला. आपण श्री दत्त क्लब 11 पाहतोय, अक्षरशः 70 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र पूर्णपणे आता दारोमदार असेल ती राहुल मगरच्या खांद्यावर, कारण जे फलंदाज येतात मात्र मैदानातून हजेरी लावून जात आहेत आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाकडे सुजितला देखील पाहतोय आपण. नवीन फलंदाज नौका फलंदाज आपण पाहतो, स्ट्राईक एंडला आपण पाहतो तो राहुल मगरला. 6 चेंडू 12 धावा 6 चेंडू. सामना कोण जिंकणार? श्री दत्त क्लब 11 संघ की एका बाजूला आपण पाहतो निधी 11 धीरज म्हात्रे पॅकर्स आहेत त्या संघाचे, प्रमोद म्हात्रे आणि त्याचबरोबर निलेश म्हात्रेचा संघ, दोन्ही संघ आपण पाहतोय. संकेत गोवारी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. या संकेतच्या हातामध्ये जादू आहे, दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता आहे. स्लोवर पद्धतीचं कधी कधी चेंडू होतो, कधी व्हेरिएशन देतो आणि त्या पद्धतीचे गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. इथे मात्र काय घडते पाहायचं आहे, कारण क्षेत्ररक्षण विकुलला 4 क्षेत्ररक्षक मिडॉनला आणि 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिडॉनला आणि त्या 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो मिडॉपला. संकेत गौरी गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राहुल मगर काय करतो पाहायचं आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू, इथे मात्र चेंडूला हुलकावणे दिले फाईल लेग क्षेत्राकडे, चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू नो मॅच डिलिव्हरी होत आहे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार राहुल मगरच्या बॅटमधून. धन्यवाद. तर भाऊ या ठिकाणी पहा, पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. आता 5 चेंडू आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. शॉर्ट पिच पद्धत चेंडू आहे, रिव्हर्स पद्धतीने या ठिकाणी चेंडू खेळतोय आणि त्याच्यावर मिळतात या ठिकाणी संघाला धावा. पंच आमच्याकडे वळतात. या ठिकाणी 4 धावांचा इशारा, धाव संख्या होते या ठिकाणी ती 68. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडू उरतायत 4. भाऊ मात्रे. निलेश म्हात्रेनं मात्र कामगिरी केली, ते आपली संघनायकाची भूमिका बजावत असताना मात्र कामगिरी चांगली पाहायला मिळाली. इथे मात्र पूर्णपणे जबाबदारी घेतली ते राहुल मगरनं. काय फलंदाजी पाहायला मिळतं, चौफेर फटके 360 फलंदाजी पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. आता मात्र अजूनही सामना संपला नाही मित्रांनो, कारण येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज असणार आहे. संकेत गोवारीकडे क्षमता आहे निर्धाव चेंडू टाकण्याची, विकेट कमावण्याची. विकेट टेकर गोलंदाज देखील आहे तो. छोटा पॅकेट बडा धमाका ही त्याची ओळख आहे आणि त्या अक्षरशः चांगल्या फलंदाजांना नाचवण्याचं काम करत असतो आम्ही ज्यावेळेला पाहतो क्रिकेटच्या मॅचमध्ये. आणि इथे अजून एक निर्धाव चेंडू बघा, रिव्हर्स अटेंड केला तर दुधारी तलवार. इथे मात्र सरळ चेंडू अवंतर घोषित होत आहे. चला, जो निर्णय झाला ते निर्णयाची अंमलबजावणी करा लगेच आणि सामन्याला सुरुवात करा प्लीज. अवंतर चेंडूमध्ये 1 धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये जोडलेल्या. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाही. आपली स्पर्धा आहे, स्वतःची स्पर्धा आहे, समजून खेळायचं आहे आणि मैत्रीपूर्वक लढत खेळायचं आहे. 3 चेंडू 1 धाव. संकेत गौरी गोलंदाजी मार्कवर. हो, सन्मान दिला चेंडूला आणि हे करायचं होतं मी म्हणेन राहुल मगरला. निश्चितच सामना पराभूत झाला तो संदेश भगतचा संघ आपण पाहतोय श्री दत्त क्लब 11 आणि त्याचबरोबर सामना जिंकला आहे तो निधी 11 निलेश म्हात्रेच्या संघानं. तर सेकंड करून सामना सोडायचा आपण. गिरीश चिमणे त्याचबरोबर गणेश भगत, संदेश भगत
तर सेकंड करून मैदान सोडायचं आहे आणि यानंतरचा सामना आहे रवींद्र कडू. आपण नाणेफेक जिंकला तर आपला जो निर्णय असेल ते निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे आणि त्या निर्णयाची लगेच पाठराखण करायची आहे. कारण आमचे स्कोरर सांगतील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि यानंतर आपण आवाज ऐकाल एक पागोडे गावचा बुलंद आवाज, ज्यांचा दोन्ही भाषेवर प्रभुत्व आहे. राष्ट्रभाषा असो की मराठी भाषा आपली मातृभाषा असो, त्या भाषेवर आपलं प्रभुत्व आहे आणि त्यांचं मात्र पुन्हा एकदा आपण समालोचन ऐकाल. तर विनंती करेन धीरज म्हात्रे यांना की आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. त्याचबरोबर अर्जुन भगत आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. तर लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे रवींद्र कडू, लगेचच लाईनअप करत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि विनंती करेन किंग ऑफ कॉमेडी संघाला वारके कांबळेला, त्याचबरोबर कुणाला गुवारी त्या संघाचे पॅकर्स आहेत त्यांना विनंती करा आपण सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. ऐकूया पुन्हा एकदा आवाज. मोहब्बत का